मुलांमधील वाचनाची आवड वाढावी यासाठी रूम टू रीड या संस्थेकडून 3 वर्षाकरता 1,00,000 रुपये किमतीची पुस्तके तसेच वर्गाला रंगरंगोटी करण्यात आली। यावेळी रूम टू रीड या वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला। रूम टू रीड इंडिया ट्रस्ट या संस्थेचे प्रकल्प सहाय्यक सिद्धांत मोरे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक सोमनाथ काळे, शिक्षण विस्तार अधिकारी कांताराम भोंडवे, ग्रामपंचायत सदस्य काळे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव, मुख्याध्यापिका शैला शिंगाळे, मुख्याध्यापक राजाराम कातेरी सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष हेमंत काळे, पत्रकार मोहसिन काटेवाडी, शाळा समिती संचालक कडलक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते। आज रूम टू रीड इंडिया ट्रस्ट या संस्थेचं आपल्या घोडेगाव शाळेत उद्घाटन झालं। तर ही रूम टू रीड इंडिया ट्रस्ट ही जी ऑर्गनायझेशन आहे तर ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि लायब्ररी आणि GEP गर्ल्स एज्युकेशन प्रोग्राम अशा 2 उपक्रमांवर ही सध्या महाराष्ट्रात काम करते आहे। तर आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या 20 शाळांसोबत रूम टू रीड ही संस्था काम करणार आहे। आज आपल्या या शाळेचं उद्घाटन झालं तर याच्यात एकूण 1000 पुस्तकं, त्यानंतर काही फर्निचर आणि वर्गाची सगळी रंगरंगोटी हे काम संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आलेलं आहे। इथून पुढे शिक्षक जे आहेत ते आपल्या शाळेत वाचनालयात वाचन उपक्रम आपापल्या वर्गांसोबत घेतील। त्याच्यात काही कोणाकडे मागायला नको, कोणचं वाढतं हे ग्रामपंचायत तुम्हाला 100% त्याच्यात आम्ही मागेल ते आपण आपल्या ग्रामपंचायत स्तरावर आपण ते आपल्या याच्यातनं देऊ द्या। पालक काय करतात, एवढंच आता तुम्ही जो दिलाय ते पालकांनी पाहिलंच पाहिजे असं ह्या मताचे आम्ही आहोत। तुम्हाला सोडवायला यायचं नाही, न्यायला यायचं नाही, फी भरायची नाही, परंतु विद्यार्थ्यांकडे ते काय चाललंय ते पाहिलं पाहिजे। आम्ही ग्रामपंचायत खूप पॉझिटिव्ह आहोत। आम्ही इंग्लिश मिडियमचा जसा विद्यार्थी दिसतो ना तसा विद्यार्थी आमचा दिसला पाहिजे। हा आमचा मनापासूनचा पहिल्यापासूनचा येतोय, मग त्यांना बूट घेतो आम्ही, ड्रेस बी पीटीचे ड्रेस सुद्धा आम्ही शाळेत ग्रामपंचायत आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत। कारण की आपल्याला माहिती आहे खरं एखादं मंदिर आहे ना, नाही मंदिराकडे थोडं दुर्लक्ष झालं चालेल, परंतु खरी ही विद्यार्थी घडले पाहिजे।